नर्मदा मैयाचा किनारा हा केवळ दानाचा नाही तर अहंकाराच्या त्यागाचाही साक्षीदार आहे. म्हणूनच परोपकाराच्या बदल्यात प्रशंसेची अपेक्षा न ठेवता मीपणा विसरून दिलेले दानच खऱ्या अर्थाने पुण्यदायी ठरते, हे सांगणारी एक बोधपर कथा. ही सुंदर पौराणिक कथा आपल्याला दानाचे खरे महत्त्व आणि अहंकाराचा सूक्ष्म अडथळा यावर भाष्य करते. दान आणि अहंकार, कृष्ण अर्जुन संवाद. द्वापर युगाच्या त्या सुवर्ण काळात जेव्हा धर्म आणि अधर्म यांच्यातील रेषा स्पष्ट होत होत्या, तेव्हा कृष्ण आणि अर्जुन अनेकदा विश्वाच्या गूढ प्रश्नांवर चर्चा करत भ्रमंती करत असत. अर्जुन हा कृष्णाचा परम मित्र आणि जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. मात्र अर्जुनाच्या मनात एक सुप्त शंका नेहमी डोकावत असे. ती शंका म्हणजे कर्णाची थोरवी. अर्जुनाचा प्रश्न आणि सुप्त अहंकार. एके दिवशी प्रवासादरम्यान अर्जुनाने कृष्णाला विचारले, हे केशवा, मी तुझा भक्त आहे, मी पांडवांचा सेनापती आहे आणि मी धर्मासाठी लढत आहे. तरीही जग कर्णालाच दानशूर म्हणून का ओळखते? मी देखील दान करतो, मी देखील गरिबांना मदत करतो, मग कर्णाचे नाव माझ्याहीवर का घेतले जाते? कृष्ण मंद हसला. त्याला माहीत होते की अर्जुनाला केवळ शब्दांनी उत्तर देऊन चालणार नाही, तर त्याला स्वतःला अनुभव घ्यावा लागेल. कृष्णाने आपल्या योगमायेने समोरच्या दोन मोठ्या टेकड्यांचे रूपांतर शुद्ध झळाळत्या सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले. अर्जुनाची दान करण्याची पद्धत. कृष्ण म्हणाला, पार्था, तुझा प्रश्न रास्त आहे. हे बघ, समोर सोन्याचे पर्वत आहेत. हे संपूर्ण सोने तुला गावकऱ्यांमध्ये वाटायचे आहे. अट एकच, तुला एकही कण मागे ठेवायचा नाही आणि पूर्ण डोंगर रिकामा करायचा आहे. अर्जुन उत्साहात आला. त्याने स्वतःला एक महान दानशूर सिद्ध करण्याची संधी मानली. तो जवळच्या गावात गेला आणि गर्वाने ओरडून सांगू लागला, ही ग्रामस्थांनो, मी पांडुपुत्र अर्जुन तुम्हाला आज श्रीमंत करायला आलो आहे. चला माझ्या मागे, मी तुम्हाला सोने दान करणार आहे. उत्सवी थाट. लोक जमा झाले. अर्जुनाच्या जयजयकाराच्या घोषणा होऊ लागल्या. अर्जुन छाती काढून चालू लागला. त्याला वाटत होते की तो लोकांवर उपकार करत आहे. 2 दिवस आणि 2 रात्री अर्जुन अथक परिश्रम करू लागला. तो स्वतः कुदळ घेऊन सोने खोदू लागला आणि रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाला सोने देऊ लागला. पण जसजसा वेळ जात होता तसतसा अर्जुन थकत चालला होता. अखंड ओघ. लोक सोने घेऊन घरी जात आणि पुन्हा रिकाम्या पिशव्या घेऊन रांगेत उभे राहत. डोंगर मात्र तसाच अवाढव्य उभा होता. अर्जुनाचा अहंकार त्याला थांबवू देत नव्हता, पण शरीराने साथ सोडली होती. शेवटी गलित गात्र होऊन तो कृष्णाकडे आला आणि म्हणाला, केशवा, मी हार मानतो. हे डोंगर संपवणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. कर्णाची निस्वार्थी वृत्ती. कृष्णाने आता कर्णाला बोलावले. कर्ण तिथे आला आणि कृष्णाने त्याला तीच आज्ञा दिली. कर्णा, हे 2 सोन्याचे पर्वत तुला गावकऱ्यांना दान करायचे आहेत. कर्णाने एक क्षणही विचार केला नाही. त्याने ना गाजावाजा केला, ना जयजयकाराची वाट पाहिली. त्याने जवळच्या 5-7 गावातील लोकांना एकत्र बोलावले आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, हे ग्रामस्थांनो, हे दोन्ही सोन्याचे पर्वत तुमचे आहेत. तुम्हाला हवे तितके सोने तुम्ही इथून घेऊन जा. आता यावर माझा कोणताही अधिकार नाही. एवढे बोलून कर्ण मागे वळूनही न पाहता निघून गेला. त्याला हे बघण्यातही रस नव्हता की लोक सोने कसे लुटतात किंवा लोक त्याचे आभार मानतात का नाही. अर्जुनाचे प्रबोधन आणि कृष्णाचा संदेश. हे पाहून अर्जुन स्तब्ध झाला. त्याच्या मनात विचार आला, हे मला का सुचले नाही? मी स्वतः का खोदत बसलो? कृष्णाने अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय मार्मिक शब्दांत सांगितले, पार्था, तू सोन्याच्या मोहात अडकला होतास. जेव्हा तू दान करत होतास तेव्हा तुला लोकांच्या डोळ्यांत स्वतःबद्दलचा आदर पाहायचा होता. तुला वाटत होते की तू देणारा आहेस आणि ते घेणारे आहेत. तू सोन्याच्या राशीकडे आपला साठा म्हणून पाहिलीस, जो तुला वाटायचा होता. खऱ्या दानाचे लक्षण. निरपेक्षता. कर्णाने सोन्याला केवळ माती मानली. त्याला लोकांकडून धन्यवाद नको होते. कर्तीपणाचा अभाव. कर्णाने हे मानलेच नाही की तो दान देत आहे. त्यांनी फक्त एका संपत्तीचे हस्तांतरण केले. वेळेची किंमत. तू 2 दिवस घालवले कारण तुला तुझे महत्त्व टिकवायचे होते. कर्णाने एका क्षणात सर्व त्याग केला, कारण त्याला अहंकाराची ओझी वाहायची नव्हती. निष्कर्ष. जीवनाचे सार. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की दान देणे म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर वस्तूवरील आपला मालकी हक्क आणि त्यातून मिळणारा अहंकार सोडून देणे होय. 1. अपेक्षाविरहित कर्म.
जेव्हा आपण कोणाची मदत करतो तेव्हा मी मदत केली हा विचार मनात येणे म्हणजेच अहंकाराचा जन्म होय. 2. प्रकाशाचा मार्ग. जो व्यक्ती स्वतःचे कौतुक ऐकण्यासाठी थांबत नाही तोच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर प्रगत असतो. 3. साधना. दान ही एक साधना आहे जी माणसाला माझे या बंधनातून मुक्त करते. अर्जुन नतमस्तक झाला. त्याला समजले की धनुष्यबाण चालवण्यात तो श्रेष्ठ असेलही, पण मनाच्या मोठेपणात आणि त्यागाच्या वृत्तीत दानशूर करणं खरंच अद्वितीय होता.